क्रिकेट विश्वातील द ग्रेट सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर दोन जिवलग मित्रांसह शुक्रवारी सकाळी 10 वाजता पुन्हा एकदा ताडोबाच्या व्याघ्र दर्शनासाठी चिमूर तालुक्यात दाखल झाले। ते चिमूर जवळील बांबू रिसॉर्टमध्ये थांबलेत। छोटा आराम केल्यानंतर शुक्रवारी दुपारी 3 वाजता त्यांनी कोलारा कोअर झोनमध्ये पहिली सफारी केली। मात्र पहिल्या सफारीत त्यांना एकाही वाघाचे दर्शन झाले नाही, त्यामुळे शनिवारी सफारीबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे। शनिवारी सकाळी आणि सायंकाळी अशा 2 सफारी ते करणार आहेत, तर रविवारी सकाळची आणखी एक सफारी करून दुपारी नागपूर मार्गे मुंबईकडे परत जाणार आहेत। सचिन तेंडुलकर दरवर्षी ताडोबाला भेट देत असून येथील वाघांविषयी त्यांना विशेष आकर्षण आहे। कोअर झोनमधील प्रसिद्ध छोटी तारा, बिजली, रोमा, मोगली, युवराज आणि बलराम यांच्याशिवाय जुनाबाई वाघिणीच्या 3ही पिढ्या त्याने पाहिल्या आहेत। सध्या बिजली वाघिणीला 3 तर रोमा वाघिणीला 4 बछडे असून रोमा पर्यटकांना वारंवार दिसत असल्याने या परिसरात पर्यटनाला विशेष भर पडली आहे। ताडोबातील सचिनचा वार्षिक दौरा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो। तेंडुलकर यांची 5 वर्षातील ही 7वी वारी आहे। गेल्या वर्षी त्यांनी ताडोबातील एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता आणि भेटवस्तूही दिल्या होत्या। या दौऱ्यात ते परिसरातील काही गावांना भेट देणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे।